त्या रात्री मानसला झोप अशी आलीच नाही. तो सारखाच तळमळत होता. पारिजातक आणि ती सावळी सुंदर तरुणी त्याच्या डोळ्यासमोरून जायला तयार नव्हती. त्या चुगलखोर बायकांचे शब्द त्याला बिनसवाप्रमाणे डंख मारत होते. एवढी सोज्वळ दिसणारी ती तरुणी चारित्र्यहीन असू शकत नाही, तरीही तिच्या वाट्याला असे भोग यावे याचे त्याला वाईट वाटत होते. पहिल्यांदा जिच्यावर प्रेम केलं तिच्याबाबत हे असं घडावं, यामुळे तर एकसारखे त्याचे डोळे भरून येत होते. विचार करून करून त्याचं डोकं सुन्न झालं. त्या विचारांच्या दुःखांच्या सागरलाटांसोबत हेलकावे खात त्याला कधी झोप लागली हे त्याला त्याचंच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी तो उशिराच उठला. आई उठवत होती, पण त्याला उठावंसं वाटेल. त्याचं पूर्ण शरीरच जड होऊन गेलं होतं. अरे मानस, बाळा किती वेळ झोपशील अजून? ऑफिसला जायचं नाहीये का? आईचा या प्रश्नासरशी मानस अगदी कसाबसा उठतो. हो हो उठलोय ना ग, जरा डोकं दुखतंय माझं. कडक चहा टाक ना माझ्यासाठी, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणून तो बाथरूममध्ये शिरला. आज तो ऑफिसला आला होता खरा, पण कामात त्याचं काही लक्ष लागेना. सतत तिचे विचार आणि पारिजातकाच्या झाडाखाली उभी असलेली ती त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली. दुपारी त्याला या परिस्थितीत खूप अस्वस्थ वाटू लागलं. एक अनामिक हुरहुर लागून राहिली. कधी कधी तिला पाहतोय असं झालं त्याला. शेवटी मानसने तिच्या घराकडे जायचं ठरवलंच. तो ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत रुपेशच्या डेस्कजवळ आला आणि म्हणाला, अरे रुपेश, ऐक ना, एक काम करशील माझं? अरे मानस, बोल ना भावा, विचारतोस काय? रुपेश बोलला, काही नाही रे, जरा अस्वस्थ वाटतंय. डॉक्टरकडे जायचंय, चेकअप करून घेतो, फक्त बॉसला ॲडजस्ट करणं. मानसने त्याच्याकडे रिक्वेस्ट केली, काही सिरियस प्रॉब्लेम आहे का? मी येऊ का सोबत? रुपेशने विचारलं. नाही रे, एवढं सिरियस नाही आहे, फक्त बॉसला सांगते मी. ओके, सी यू टुमारो. मानस ऑफिसच्या बाहेर पडला. तो सरळ तिच्या बिल्डिंगजवळ येऊन थांबला. 4:15 झाले होते. तो तिची वाट बघत होता. ती मात्र नजरेस पडेना. साधारण अर्ध्या तासाने त्याचा पेशन्स संपला. घरी नाहीये का ती? कुठे बाहेर गेली असेल का? किती वेळ थांबायचं? घरी जाऊ का? मानसच्या मनात विचारचक्र वेगाने फिरत होते. 5 वाजता मात्र तो निराश होऊन घरी जायला निघणार इतक्यात ती बिल्डिंगच्या गेटमधून बाहेर येताना दिसली. त्याने बाईक तशीच थांबवली. तो तिच्याकडे पाहतच राहिला. आज तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिचे झुपकेदार कुरळे केस वाऱ्यांशी खेळत होते. हलकासा मेकअप केलेलं तिचं ते रूप पाहून तो हरवून गेला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, ती रस्ता ओलांडून पुढे निघून गेली होती. मानस तिच्यापासून थोडे अंतर ठेवून स्लो बाईक चालवत होता. तिने थोडा भाजीपाला, फळे खरेदी केली व सुपरमार्केटमधून काही वस्तू घेऊन ती परत घरी निघाली. मानस मागेच होता. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण कशी सुरुवात करावी हेच समजत नव्हतं. ती बिल्डिंगच्या कॉर्नरवर आली आणि काही टवाळखोर मुलांनी तिला आडवत कमेंट्स करायला सुरुवात केली. मानसला त्यांचा प्रचंड राग आला. तो बाईक लावत त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात जोरात आवाज आला. तिने एका मुलाच्या कानशिळात भडकावली होती व मोठ्या आवाजात त्यांना समज देत होती. मानस जागीच थांबला. तिने त्या टवाळखोरांना दिलेली चोख प्रत्युत्तर मानसला खूप आवडलं. ती तशीच बिल्डिंगमध्ये गेली आणि तो तिच्या पाठीमुळे आकृतीकडे पाहतच राहिला. तिथून निघताना त्याचं लक्ष घड्याळाकडे गेले. 5:45 वाजले होते. म्हणजे ती आता फुले तोडायला येणार असेल. ती पुन्हा दिसेल मला. त्याला त्या पारिजातकाचा सुगंध खुणावू लागतो. तिला पुन्हा पाहण्यासाठी आतुर झालेला मानस पारिजातकाकडे जायला निघतो. एरवी रोज वेळेत घरी जाणारा मानस आता मात्र त्याच्या प्रेमाच्या विश्वात हरवूनच गेला होता.
मग कसला दिवस आणि कसली रात्र, वेळेचं भानही त्याला राहिलं नव्हतं. पारिजातकाकडे येऊन खूप वेळ झाला होता, पण आता ती येईल असं वाटत नाही. मगाशी झालेल्या त्या प्रसंगामुळे दुखावली गेली असेल ती. आज आज आपणच फुले घेऊन जाऊया का, असा विचार करून तो फुले तोडू लागतो. तोडलेली फुले घेऊन तो तिच्या घराकडे जायला निघतो. पण पण मला तर तिचा फ्लॅट कोणता, नाव काय, काहीच माहीत नाही. आता ही फुले देणार कशी? मानस गोंधळातच पडतो. काय करावं या विचारात असतानाच त्याचे लक्ष बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीकडे जाते. तीच आहे ती. तिला पाहून तो एकदम स्वतःशीच बोलतो आणि सरळ 3ऱ्या मजल्यावरच्या फ्लॅट समोर जाऊन उभा राहतो. मिस शांभवी माने. दारावरची नेमप्लेट मनाशीच वाचताना तो बेल दाबण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा धीरच होत नाही. आजूबाजूला बघून तो ती फुलाची बॅग दाराशीच ठेवून पटकन माघारी फिरतो. शांभवी, तिच्या रूपासारखंच तिचं नाव होतं. तिचे नाव मनाशी घोळवत तो घरी जायला निघतो. आता तिचे नाव कळायल्याच्या आनंदात तो पुरता हरवून जातो. तेवढ्या रस्त्याच्या पलीकडून मानस अशा मोठ्याने हाक दिल्याचा आवाज आला. तो मानसचा बालमित्र सुधीर होता, पण त्याचं मन तिच्या आठवणीच्या विश्वातून बाहेर येईन. सुधीरने त्याला ओढतच चहाच्या टपरीवर नेले. चहा पिताना सुधीरने अक्षरशः प्रश्नाचा पाऊसच त्याच्यावर पाडला. तिच्या आठवणीतून बाहेर येऊन मानस बोलत होता खरा, पण तेवढ्यात त्याच्या कानावर टपरीवरच्या रेडिओवर सुरू असलेल्या गाण्याचे बोल पडले आणि त्या गाण्याच्या स्वरांनी पुन्हा त्याला त्याच्या प्रेमाच्या दुनियेत ओढून गेले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.